भांडवलदार ही जमातच अशी आहे की संकटाच्या काळामध्ये ज्याच्याकडे ताकद आहे त्याच्यासोबत बेळामध्ये लपून राहते, पण एकदा का संकट निघून गेलं की ते त्यांची नखं बाहेर काढतात. ते महाराजांचं राजकारण मुसलमान द्वेष्ट आहे, महाराजांचं राजकारण मुसलमानांना विरोध करणार आहे, एवढ्या प्रकारची मांडणी करून देशामध्ये उभी फाळणी करणं या प्रकारचं नॅरेटिव्ह हिंदुत्ववाद्यांनी सेट केलं आहे. जे त्यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली त्यावेळेला केलं किंवा दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला केलं, या सगळ्या घटनांकडे टेम्पलेट म्हणून जर आपण नाही पाहिलं तर रायगड, शिवनेरी, सिंहगड, सिंदखेड राजा ही फक्त नवी पर्यटन स्थळं होतात. निवडणुकीच्या आदल्या दिवशी तुम्ही पैसे घेता आणि BJPच्या माणसाला मतदान करता, मग तेव्हा कुठे जातं तुमचं तपोवनावरचं प्रेम? त्यामुळे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये कोण शिवाजी महाराजांच्या विचाराचा नाही हे सांगणं अत्यंतिक अवघड होऊन बसलंय. कारण प्रत्येकजण मी स्वतःला शिवाजीचा वारस मानतो असं सांगणार आहे. या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे तर 2 गोष्टी करायला पाहिजे असं मला वाटतं. हे आम्ही शिवसेनेच्या लोकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना पण सांगितलं आहे की तुम्हाला जर शिवाजी महाराजांचा विचार महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही प्रबोधनकारांच्या शिवाजीकडे गेलं पाहिजे. बाळासाहेबांच्या शिवाजीकडे जाऊन काही उपयोग नाही. बाळासाहेबांच्या शिवाजीच्या नावाचा वापर करून तुम्ही 92च्या दंगली केल्या आणि गुजरात्यांना त्यावेळेला संरक्षण तुम्ही दिलं आणि गुजराती तेव्हा असं म्हणले की नाही मराठी लोक आमचे प्रोटेक्टर आहेत. आज तुम्ही मुंबईत जा, आज त्याच प्रोटेक्टर मराठी लोकांना इमारतीमध्ये घरं मिळू नयेत याच्यासाठी जैन मारवाड्यांनी कंबर कसली आहे. कारण भांडवलदार ही जमातच अशी आहे की संकटाच्या काळामध्ये ज्याच्याकडे ताकद आहे त्याच्यासोबत बेळामध्ये लपून राहते, पण एकदा का संकट निघून गेलं की ते त्यांची नखं बाहेर काढतात. महाराज तुम्हाला इथं उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना गुजरातमध्ये उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना इतरत्र उपयोगी पडले. म्हणजे महाराजांचं राजकारण मुसलमान द्वेष्ट आहे, महाराजांचं राजकारण मुसलमानांना विरोध करणार आहे. एवढ्या प्रकारची मांडणी करून देशामध्ये उभी फाळणी करणं या प्रकारचं नॅरेटिव्ह हिंदुत्ववाद्यांनी सेट केलं आहे. याला आपण कसं तोंड देणार आहोत? कारण याला तोंड देण्यासाठी तुम्हाला समाजात एकोपा लागतोच. आणि ते फक्त हे नाही सांगून चालत की आम्ही त्यांच्याकडे शिरकुर्मा खायला गेलो, ते आमच्याकडे लाडू खायला आले, किंवा कासाराने आमच्या गावातला कासारच बांगड्या भरायचा आणि आम्ही सगळे गावात गुण्यागोविंदाने राहत होतो. आपण सगळेच गावात गुण्यागोविंदाने राहत होतो, पण आज एकमेकांच्या उरावर लोक उठले आहेत, जीवावर उठले आहेत आणि त्याच्यासाठीची तैनाती फौज उभी आहे. हे पण आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्यासाठी हिंदुत्वाचं, शिवाजी महाराजांचं संकुचित रूप दाखवणारं राजकारण मोडून काढणारं पर्यायी राजकारण उभं करणं हा आत्ताच्या काळातला शिवप्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात सबळ मार्ग आहे. आता हे कसं करणार आपण? तर हे मी जे काही काम आम्ही मराठी भाषेच्या संबंधातलं करतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस, मराठी हिंदू असेल, मराठी मुसलमान, मराठी गावगाड्यातला जैन, ख्रिश्चन, बौद्ध, मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस आपला आहे अशा प्रकारची भावना जोपर्यंत होत नाही आणि हा जो राजकीय समुदाय आहे त्या राजकीय समुदायाचं नवं राजकारण, नवं सांस्कृतिक राजकारण, महाराष्ट्र धर्माचं राजकारण आपण उभं करत नाही तोपर्यंत आत्ताच्या या राक्षसी आणि पाशवी बहुमतवाल्यांना आपण पुरे पडू शकणार नाही. आता तुम्ही साधं बघा, विधिमंडळामध्ये यांच्याकडं 240 लोक आहेत, म्हणजे त्यातले किती 150 यांचेच आहेत. म्हणजे अगदी शिंदे सगळे फुटले, दादांच्या पक्षाचं कुठल्या तरी दिशेनं विलिनीकरण झालं तरीही यांचं कोणीही वाकडं करेल अशी परिस्थिती नाही आहे. आता या परिस्थितीमध्ये खरे संघर्ष कोणते आहेत आणि तोतया संघर्ष कुठले आहेत याच्याबद्दलचं एक भान आपल्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांवर प्रेम केलं पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात काही संशय नाही. आज शिवाजी महाराज असते तर कसं वागले असते?
आज म्हणजे माझ्यासारखा माणूस मी समाज माध्यमावर सारखं लिहितो, म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की माझ्या व्यसनाचा भाग आहे तो, म्हणजे सारखं रिॲक्ट होणं. तर मला असं वाटतं कधी कधी की मी काम करतो आणि मी लिहितो. लिहिणं हे पण एक काम आहे आणि काम करणं हे पण एक काम आहे. कदाचित शिवाजी महाराजांच्या सारखा माणूस, अत्यंत प्रतिभावान आणि द्रष्टा आणि अत्यंतिक सामरिक शक्ती असलेला माणूस जर आपल्या काळामध्ये आज असता तर त्याने खूप नीट बांधणी माणसांची केली असती. आणि नीट बांधणी माणसांची केली असती तर अगदी वाईट असं काहीतरी घडेल हे डोक्यात ठेवून पण अगदी काहीतरी वेगळं घडवण्याच्या दृष्टीनं बांधणी करणं, जे त्यांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळेला केलं, जे त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली त्यावेळेला केलं, किंवा जे त्यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली त्यावेळेला केलं, किंवा दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला केलं, या सगळ्या घटनांकडे टेम्पलेट म्हणून जर आपण नाही पाहिलं तर रायगड, शिवनेरी, सिंहगड, सिंदखेड राजा ही फक्त नवी पर्यटन स्थळं होतात. पर्यटन स्थळांमुळे आता फक्त सेल्फी काढण्याचं प्रमाण वाढतं, प्रेरणेचं प्रमाण वाढतंच असं नाही. तुम्ही आता बघा, अगदी स्वतःला शिवप्रेमी, शिवभक्त, पुरोगामी म्हणणारे लोकसुद्धा वाचण्यापेक्षा वाचतो आहे याचा फोटो टाकण्यामध्ये धन्यता मानणारे लोक खूप आहेत. तर हे पण जरा एकदा आपण थोडं बघायला पाहिजे की जर आपल्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल काही वाटतं आहे आणि पानसरेंच्याबद्दल बोलणारा जो गायकवाड आहे त्याचं काही वाकडं होणार नाही. बघा, एखादा काँग्रेसचा एखादा माणूस तो सुद्धा जागा राहिला तर सेनेचे तर लोक तेही करणार नाहीत, कारण सेनेच्या पण लोकांना शिवाजी कोण होता असं म्हणलेलं मनातून आवडत नाही. त्यांच्या पण लेखी शिवाजी महाराजांना कुणी एकेरी म्हणजे प्रेमानं सुद्धा एकेरी बोलणं हा ते अपमानच मानतात. त्यामुळे चुकून काँग्रेसच्या एखाद्या माणसानं असा प्रश्न टाकला तारांकित किंवा अतारांकित तर सरकार त्याच्यावरचं काहीतरी एखादं किरकोळ उत्तर देईल, त्याच्यामधनं हाती काही लागणार नाही. संजय गायकवाडचं काहीच नुकसान होऊ शकणार नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत तो बुलढाण्यात पडत नाही तोपर्यंत. तो बुलढाण्यात पडणार आहे का? तो बुलढाण्यात पडण्यासाठी EVMचं काय होणार आहे? तो बुलढाण्यात पडण्यासाठी आदल्या रात्री पैशांचे व्यवहार करण्याचं काय होणार आहे? म्हणजे माझ्याबरोबर आता जी सगळी तरुण कॉम्रेड मंडळी होती, तल्हा आहे का? हां, तर मला त्यांनी तल्हाच्याबद्दल सांगितलं. कदाचित तुम्हाला जाहीरपणे हे ऐकायला आवडेल का नाही मला माहिती नाही. एक चांगला कार्यकर्ता निवडणूक लढवतो, लोक म्हणतात आम्ही तुझ्यासोबत आहोत, त्याच्या धर्माचेही म्हणतात, इतरही म्हणतात. मग निवडणुकीच्या आदल्या दिवशी कसे पैसे घेता तुम्ही? निवडणुकीच्या आदल्या दिवशी तुम्ही पैसे घेता आणि BJPच्या माणसाला मतदान करता. मग तेव्हा कुठे जातं तुमचं तपोवनावरचं प्रेम? तेव्हा कुठे जातं तुमचं चांगल्या कार्यकर्त्याबद्दलची आस्था? आपल्यासोबत काम करणाऱ्या एका साध्या कार्यकर्त्यावर प्रेम करणं, एवढी किमान गोष्ट जर आपल्याला जमत नसेल तर आपण काय दर्जाचे शिवप्रेमी आहोत? मी शिवाजी महाराजांनी गावातला मावळा गोळा केला, त्याला ताकद दिली आणि त्याला चेहरा दिला. तशा प्रकारचा चेहरा देणारा राज्यकर्ता म्हणून 400-450 वर्ष त्या माणसाची प्रेरणा आपल्याला आजही जाणवते. एकीकडे त्याचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे तशा प्रकारचं काम करू शकणारे आपल्यातले जे लोक आहेत त्यांचे पाय गुडघ्यातनं काढायचे, हे काही शिवाजी महाराजांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा चांगला मार्ग नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीच्या आदल्या रात्री तुम्ही स्कॅनर पाठवून भाजपच्या माणसांकडनं पैसे घेताय किंवा धनदांडग्या उमेदवारांकडनं पैसे घेताय आणि आम्हाला या किल्ल्याला आणि त्या देवस्थानाला पर्यटनाला न्या म्हणून सांगताय, तोपर्यंत तुमचं पुस्तक, तुमचं प्रेम घेतलं तर या पुस्तकाच्या किमती एवढा आहे. त्यामुळे कॉम्रेड डिसलेनं बरं वाटेल, प्रशांतला बरं वाटेल. उद्या प्रशांत संजय गायकवाडच्या ऐवजी प्रशांत जेलमध्ये गेला तर त्याला जामिनाला लागणाऱ्या पैशाची थोडीफार सोय ह्याच्यामधनं होऊ शकेल. पण याच्या पलीकडे काही आपण मोठं ताकदीचं सक्षम असं उभं करू शकं असं नाही. सरतेशेवटी मी तुम्हाला एक सांगतो की आपण एक अत्यंत पोकळ समाज आहोत आत्ताच्या घडीला. आपलं नुसतं नावच महाराष्ट्र आहे, म्हणजे आपल्याला अभिजात दर्जा मिळाला आपल्या भाषेला. 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि आपल्याला सगळंच काहीही म्हणताना महा हे प्रिफिक्स लावायला आपल्याला आवडतं.
सातत्यानं हे प्रिफिक्स लावायला ज्यांना आवडतं ना त्यांच्या कॉन्फिडन्सचा लोचा आहे, हां, त्यांच्या क्षमतेचा लोचा आहे. तुम्हाला नुसतं तुमच्यामध्ये पुरेसं आहे याची खात्री नाही आहे, म्हणून तुम्हाला सारखं सातवाहनाकडे जावं लागतं, महानुभावांकडे जावं लागतं, ज्ञानेश्वर तुकारामाकडे किंवा शिवाजी महाराजांकडे जावं लागतं. तुम्ही 2500 वर्ष मागे जाताय, 25 वर्ष तरी पुढे जाणार आहात की नाही? 25 वर्षसुद्धा पुढं जाण्याची क्षमता जर आपल्या विचार आणि कृतीमध्ये नसेल तर मला वाटतं की काहीतरी बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपल्याला जे लढायचं आहे ते शिवाजी महाराजांना हायजॅक करणाऱ्या नव्या हिंदुत्वाशी लढायचं आहे. शिवाजी महाराजांना हिंदुत्ववाद्यांनी सक्सेसफुली हायजॅक केलेलं आहे. म्हणजे डाव्यांमध्ये पुरोगाम्यांमध्ये खूप प्राध्यापक लोक आहेत. तुमच्या दृष्टीनं हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं केस स्टडी आहे आणि तो तुम्हाला ICSSRला नाही सबमिट केला तरी चालेल, एखाद्या सेमिनारमध्ये पेपर नाही वाचलात तरी चालेल, कारण सेमिनारचे पेपर काय दर्जाचे असतात तुम्हाला आणि मला माहिती आहे. पण अभ्यास केला पाहिजे की एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचं यशस्वी अपहरण करण्याचा फॉर्म्युला काय आहे. त्यांना हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जमलंय, त्यांना हे बाबासाहेबांच्या बाबतीत जवळपास जमत आलेलं आहे. गांधींच्या बाबतीत त्यांना ते जमत का नाही? कारण गांधींच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये दुस्वासच इतका आहे की त्यांना वाईट एवढं वाटतं की म्हातारा 3च गोळीत का मेला, जरा जास्त गोळ्या लागल्या पाहिजे होत्या, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 40-50 गोळ्यांनी मेला असता तर त्यांना जरा आतून थोडं अजून बरं वाटलं होतं. पण दुर्दैवाने AK-47 तेव्हा नव्हत्या, नथुराम गोडसेला परवडली नसेल त्या काळामध्ये AK-47, हिंदुत्ववाद्यांकडे तेवढा पैसाही नसेल त्या काळामध्ये, पण त्यांचा दुस्वास तेवढा तीव्र आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत त्यांच्या काय लक्षात आलं आहे की गांधींच्या बाबतीमध्ये गांधींवर नीट प्रेम करणारा माणूसच नाही आहे या देशामध्ये. गांधींवर सापेक्ष प्रेम करणारे लोक आहेत. डावे फावल्या वेळात करतात, गांधीवादी फावल्या वेळात करतात, आंबेडकरवादी फावल्या वेळात करतात, पूर्ण प्रेम करणारा कोण नाही. आंबेडकरांचं तसं नाही आहे. आंबेडकरांसाठी अजून तरी समोरच्याचा गळा धरू शकणारे 4 लोक आहेत आणि त्यातला कोणीही सत्तेत नाही आहे. आपल्या चारोळीकारापासून सगळे कोणीही सत्तेत नाही आहे. त्यामुळे हे जे आहे ना त्यांना बाबासाहेब हायजॅक करताना ती भीती वाटते. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये हायजॅक करण्याच्या भीतीच्या पलीकडचा हिप्नोसिस त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पूर्ण फेरमांडणी त्यांनी पाठ्यपुस्तकापासून सर्वत्र केलेली आहे. आणि ते यानंतरच्या काळात तुम्हाला त्यांच्या शिवाजी महाराजांवर प्रेम करायला भाग पाडतील एवढं अपरिहार्य नॅरेटिव्ह तुमच्यावर लादणार आहेत, किंबहुना त्यांनी लादायला घेतलंय.